नेतृत्व गुण प्रत्येकाकडे असतो असं तुम्ही आता म्हणालात. ते नेतृत्व गुणाला एक दिशा लाभायला लागते. त्याच्याशिवाय त्या दिशेशिवाय दिशाहीनता हे कुठल्याच गोष्टीमध्ये म्हणजे चांगली गोष्ट नाही असं आपण म्हणतो. जेव्हा आपण नेतृत्व या शब्दाच्या वरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करतोय त्यावेळेला नेतृत्व शास्त्रीय दृष्टिकोनातनं आपल्याला मांडता यावं ह्याच्यासाठी तुमचा एक काहीतरी प्रिझम हा शब्द खूप लाडका आहे आणि प्रिझम ही मेथोडॉलॉजी. तर त्या प्रिझम आणि मेथोडॉलॉजी आणि त्याच्यामध्ये असलेलं नेतृत्व किंवा लिडरशिप ह्याचा एकंदर संवाद किंवा संयोग आपल्याला कसा साधता? बरोबर. आम्ही साधारण मी 15 ते 20 वर्ष गेली जगभर बऱ्याच लोकांबरोबर माझा संपर्क आला ट्रेनिंग आणि लिडरशिप डेव्हलपमेंटमध्ये. आणि त्याच्यामध्ये आम्ही हे बघितलं की बरेचसे खूप सक्सेसफुल जे व्यक्तिमत्व आहेत त्यांना काही गोष्टी ते खूप छान तऱ्हेने करतात आणि काही गोष्टी त्यांच्याकडे तरीसुद्धा खूप सक्सेसफुल असून देखील त्यांना काही कमी पडतात आणि ते त्यांना कळत नाही. आम्ही चायनामध्ये, हाँगकाँगमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, US मध्ये, इंडियामध्ये, सिंगापूरमध्ये, थायलंड प्रत्येक ठिकाणी आम्ही वेगवेगळे सक्सेसफुल व्यक्तिमत्व पाहिली. आणि त्यांचं सक्सेस जरी मोठं असेल तरी बऱ्याचदा त्यांचं सक्सेस त्यांच्या स्वतःच्या त्या सक्सेसमध्ये ते स्वतः एका पॉईंटला अडसर बनतात आणि त्यांच्या ते लक्षात येत नाही. आणि त्यांना हे लक्षात येत नाही की ज्या पद्धतीने ते इथवर पोचले त्याच पद्धतीने ते तिथवर पोचू शकणार नाही. आणि मग हे लक्षात येतं की प्रत्येक माणसाला, प्रत्येक मुलाला लीडर बनण्याची पॉसिबिलिटी असते, ते बनू शकतात. आणि त्यांना हे लक्षात यायला पाहिजे की ही सगळी मोठी माणसं मंडळी जी आहेत त्यांनी जेव्हा प्रवास सुरू केला तेव्हा त्यांना देखील माहिती नव्हतं की ते खरंच कोण मोठे बनणार आहेत. तर मग ही ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळावी, सगळ्यांच्या मध्ये एक ही पॉवर लीडर बनण्याची एक इच्छा जागृत व्हावी आणि जे लीडर्स बनले त्यांच्याकडून आणि त्याच्याही पेक्षा काही प्रिन्सिपल सेंट्रिक मॉडेलवरून त्यांचं ट्रेनिंग व्हावं, ज्या योगाने तो लीडर ज्याला तुम्ही फॉलो करताय, ज्याचं तुम्ही कौतुक करता, जो तुमचा हिरो आहे, त्यांनी सगळ्याच गोष्टी बरोबर केल्या असतील असं गरजेचं नाही. तर त्यांनी जे योग्य केले ते करावं आणि त्यांनी जे बरोबर केलं नाही ते फॉलो करण्याची गरज नाही, ते टाळावं. ते टाळावं. म्हणून सक्सेस प्रिझम हे एक संपूर्ण ट्रेनिंग ट्रान्सफॉर्मेशन मॉडेल आहे.